नीलग्रीवाः श्रुतिकण्ठाः शर्वाधा क्षमाचराः पेखाग्गुसहस्रयोजने बधन्वाणितनमसि असं रुद्राभिषेकामध्ये भगवान शिवाचं वर्णन त्या ठिकाणी आलंय. आणि समुद्रमंथनातून ज्या वेळेला हलाहल विष संपूर्ण त्रैलोक्याला जाळायला ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला भगवान महादेव शिव त्या ठिकाणी देवतांनी विनंती केली की प्रभू आपण हे हलाहल विष प्राशन करावं, अन्यथा हे त्रैलोक्याला जाळून टाकेल. त्याच्या नुसत्या वासाने देखील वनस्पती आणि सर्व पृथ्वी जणू जळू लागली. जिथून त्यावरनं वायू वाहत होता त्या सर्व परिसराला जणू आग लागल्यासारखं एक परिस्थिती त्या ठिकाणी उत्पन्न झाली. आणि सर्व देवतांनी केलेली विनंती त्या ठिकाणी भगवान देवादिदेव महादेव कपालेश्वरांनी ती मान्य केली आणि ते विष प्राशन करून आपल्या कंठामध्ये त्या ठिकाणी ठेवलं. आणि नीलग्रीव नावाने भगवान आशुतोष महादेव आमचे कपालेश्वर हे महादेव म्हणून विख्यात झाले. अनेक ऋषींनी देवतांनी त्यांना विचारलं की आपण कंठामध्ये हे विष का ठेवलं, आपण हृदयामध्ये ते ठेवू शकला असता, परंतु कंठात ठेवण्याचं कारण काय. भगवान आशुतोष महादेव कपालेश्वर त्या ठिकाणी म्हणाले की माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचा वास आहे, माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र राहतात, माझ्या रामाला विषाचा वास नको, माझ्या रामाच्या अंगावरती विष पडायला नको. एवढी देवादिदेव महादेव कपालेश्वरांची इच्छा आणि आपल्या आराध्य हृदयामध्ये स्थापित केलेल्या रामांना प्रभू रामचंद्रांना हलाल विषाचा स्पर्श नको म्हणून महादेवांनी आपल्या कंठामध्ये विष धारण केलं. त्यामुळे आज प्रयागराजवरचं संगमावरचं महातीर्थ घेऊन गंगा गोदावरी कपालेश्वर प्रभू रामचंद्रांना ते अर्पण करत असताना अतिशय धन्यतेचा भाव त्या ठिकाणी होता. जय श्रीराम. गंगा माता की जय. प्रयागराज तीर्थराज प्रयाग की जय. कपालेश्वर भगवान की जय. प्रभु रामचंद्र की जय. गंगा मैया की जय. गोदावरी मैया की जय. सब तीर्थन की जय. सब संतन की जय.